नागपुरातील निवासी डॉक्टरांच्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे आणि आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हे डॉक्टर्स जे आहे ते या ठिकाणी पदयात्रा करतात, मार्च यांनी काढलेला आहे सरकारकडे आपली मागणी पोहोचवण्यासाठी। या ठिकाणी हा डॉक्टरांचा मार्च आपण या ठिकाणी बघू शकतो। नागपूर मेयो आणि मेडिकलमधील जवळपास 900 पेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपावर आहेत, त्याचा मोठा प्रभाव रुग्णसेवेवर होतोय आणि हे दृश्य आपण बघू शकतो। अशा प्रकारे जखमी अवस्थेत स्ट्रेचरवर बसलेला एक निवासी डॉक्टर या ठिकाणी आहेत आणि घोषणाबाजी जी आहे त्या या ठिकाणी केल्या जात आहे। कोलकाता येथे जी घटना घडली त्याच्या निषेधार्थ हा मार्च जो आहे तो या ठिकाणी काढण्यात येतो। दुसरं महत्त्वाचं म्हणजे ड्युटी करताना सेफ्टी असावी, सुरक्षा असावी, या प्रमुख मागणीसाठी हे डॉक्टर जे आहे ते या ठिकाणी आपण बघू शकतो मार्च काढतायत, लॉंग मार्च काढतायत आणि सरकारपर्यंत आपल्या मागण्या पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत। बघा हे दृश्य या ठिकाणी नागपुरातल्या नागपूर मेयोचे जवळपास मेयो आणि मेडिकलचे 1000 पेक्षा जास्त डॉक्टर जे आहे ते या ठिकाणी काम बंद आंदोलन करतायत। आजचा चौथा दिवस आहे या आंदोलनाचा आणि अनेक मागण्या आहे। सगळ्यात महत्त्वाची मागणी सुरक्षेची आहे की आम्हाला न्याय हवा, ड्यूटी करताना सुरक्षा हवी, या मागणीसाठी आंदोलन करताय। विचार कशासाठी तुम्ही आंदोलन करताय? क्या मांग क्या है? हमको सेंट्रल प्रोटेक्शन एक्ट चाहिए, डॉक्टर्स के लिए सिक्योरिटी चाहिए और जो भी डॉक्टर ड्यूटी कर रहे हैं उनको जो रूम्स होते हैं, रिटायरिंग रूम होते हैं जो रात को उनको सोने के लिए होते हैं, वो चाहिए। नक्कीच या मागण्यांसाठी हे डॉक्टर संपावर आहे आणि बेमुदत संप आहे। डॉक्टरांच्या या संपामुळे, कामबंद आंदोलनामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होतोय। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।